ओके. चला. सो लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण कुठपर्यंत आलो होतो एकदा चेक करू. आय थिंक आपण लुपिंगमध्ये कंट्रोल स्टेटमेंट्स ओके. याच्यामध्ये आपण मूवी बुकिंग आणि एटीएम ॲप्लिकेशन बघितलं होतं, राईट? ठीक आहे. मूवी बुकिंग मी तुम्हाला रिमेनिंग करायला सांगितलं होतं. आय होप तुम्ही केलेलं आहे असं मी अझूम करायला काय हरकत नाही ना? तुम्ही मूवी बुकिंग राहिलेलं केलं असेल. 2 LC ॲड करायचं होतं, एल्स ॲड करायचं होतं. दॅट्स इट राईट. आपण आता त्याच्या पुढे नेस्टेड डू वाईल बघणार आहोत. देन बाकी ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न आणि स्विच राहतोय आपला, ते कवर करू आणि उद्यापासून उप्स कॉन्सेप्टला स्टार्ट करू. ठीक आहे. सो लेट मी इन. चला फास्ट सगळे. खूप हँग पडलं रे. एवढं हँग का पडलं हे आत्ता? एनिथिंग एल्स ओपनिंग? काय दुसरं ओपन नाही ना? नाही आहे. तरी पण एवढा लोड होईल व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. चला 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 लवकर. ठीक आहे. ओके. एव्हरीथिंग इज फाईन. ठीक आहे. सो लुक ॲट दिस. काल आपण याचा यूज करून पण राहिले का रे बाबा आणखी? आले सगळे? ठीक आहे. सो याच्यामध्ये फक्त काय ॲड करायचं तुम्हाला आता? आपण इफ लावला चॉईस 1, चॉईस 2 आणि चॉईस 3. दॅट्स युअर असाइनमेंट. ओके. इथं तुम्हाला ती लावायचे आणि हा व्हॅल्यू फिरवायचा आहे. इफ चॉईस नॉट इक्वल टू वॉट 3 जोपर्यंत आहे तोपर्यंत फिर. एकदा 3 टाकलं त्यावेळेस काय होईल? एक्झिट होणार आहे. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये काय डाऊट आला तुम्हाला परत तुम्ही मला सांगू शकता, नो प्रॉब्लेम. मी पुढं जातोय. आता मी डूमध्ये डू यूज करणार आहे आजच्या सेशनमध्ये. आय एम गोइंग टू गो फॉर डूमध्ये डू म्हणजेच काय हो? नेस्टेड डू. नेस्टेड डू. ओके. नेस्टेड डू वाईल. नेस्टेड डू वाईल. नेस्टेड डू वाईलमध्ये म्हणजे काय असतं बघा. याच्यामध्ये बेसिकली आपण एक ॲप्लिकेशन बनवूया ज्याचं नाव असेल शॉपिंगचं ॲप्लिकेशन. एक ट्राय करू आपण. ठीक आहे. शॉपिंगचं ॲप्लिकेशन. सी अगोदर हा असतो कसं ते दाखवतो मी तुम्हाला याचा सिंटॅक्स बघा. सिंटॅक्समध्ये इनिशियलायझेशन. ओके. हे आउटर डू याचा ब्रॅकेट, याच्यामध्ये याचा कोड लेट सपोज राम, याचं इन्क्रिमेंटेशन आणि याच्याच आतमध्ये दुसरा डू असेल लाईक दिस. डू ब्लॉकमध्ये हा एक डू. लुक ॲट दिस. याच्यामध्ये वॉट एव्हर यू वॉन्ट टू प्रिंट श्याम. याचं इनिशियलायझेशन इथं करेल मी J=1, देन J++. गॉट इट. डूमध्ये डू ब्लॉकमध्ये दुसरा डू ब्लॉक. हा आउटर, हा इनर. हे आउटरचं इनिशियलायझेशन, हे इनरचं. आउटरचं अपडेशन, इनरचं अपडेशन. आउटरचा कोड, इनरचा कोड. ओके. आता कंडिशन. आउटरची कंडिशन लेट सपोज आय विल राईट I< ही आउटरची कंडिशन. ओके. आणि इनरची कंडिशन वॉईल J<10 ही इनरची कंडिशन. दॅट्स इट. हा पण 10 वेळा फिरणार म्हणतोय ना, हा पण 10 वेळा. पण आउटर डू साठी आतमधला डू कितीदा फिरेलो? 10 वेळा. एकासाठी 10 वेळा. म्हणजे तुम्हाला राम भेटेल एकदा, श्याम भेटेल 10. जसं आपण फॉरमध्ये केलं होतं. इनर फॉर आठवतोय? लुक ॲट दिस. राम एकदा, श्याम 10. परत राम एकदा, श्याम 10. हे कधीपर्यंत चालेल? जोपर्यंत 10 वेळा राम होत नाही, कारण आउटर
10 वेळा सांगतोय आणि हा 100 वेळा होणार आहे. एकदा राम म्हणजे एकदा हा आउटर फिरला 10 वेळा इनर फिरतोय. दुसऱ्या वेळेस हा फिरला परत 10 वेळा हा फिरतोय. तिसऱ्या वेळेस हा फिरला परत 10 वेळा हा फिरतोय. सेम लाईक फॉर लूप. फॉर लूप मध्ये पण आपण बघितलं I1 I लेस दॅन 10 I प्लस प्लस बरोबर. बरोबर. देन फॉर J1 J लेस दॅन 10 J प्लस प्लस. याच्यामध्ये तुम्ही दिलं राम. ओके. आणि तुम्ही इथं दिलं श्याम. आता बघा, आता मला सांगा, हा इनर आहे. इनरच्या आतमध्ये 100% हा काय येणार आहे, 100 वेळा येणार आहे. आणि हा किती वेळा, 10 वेळा येणार आहे. एक श्याम एक राम. पण इथं काय केलं आपण, आउटरमध्ये राम आहे, इथं इनरमध्ये राम दिलाय. अरे गेटिंग माय पॉईंट. सेम जसा हा चालतोय तसाच हा चालेल. मी याला कमेंट केला, सेम आउटपुट भेटेल की नाही हो तुम्हाला. लुक ॲट दिस. एक वेळा श्याम 10 वेळा राम. लुक ॲट दिस. 10 वेळा राम आला की एकदा श्याम येतोय. म्हणजे हा पहिल्यांदा फिरला, हा 10 वेळा फिरतोय. मग परत काय आला, श्याम आला. हे बघा. परत अगेन हा फिरला, अगेन 10 वेळा हा, परत एकदा श्याम. हे बघा, राम 10 झाला की श्याम. आणि यू ऑल्सो नो हाऊ टू डिबग दिस. आता कोण आहे का सर, नाही नाही डिबगचं मला येत नाही. आपण डिबग नाही नाही म्हणलं तरी 5 वेळा तरी सांगितलं असेल. हाऊ टू डिबग दिस, कसं काय रन होतंय. फक्त इथं कर्सर न्या, डबल टॅप करा आणि या झुरळावर क्लिक करा. डायरेक्ट प्रोग्राम स्टेप बाय स्टेप रन होतो. अँड यू कॅन सी कसं कंडिशन ट्रू होते, कसं काय होतंय. नोटबुकमध्ये राईट डाऊन करा कंडिशन, ड्राय रन करा प्रोग्रामला. हाऊ टू ड्राय रन. ड्राय रन म्हणजेच पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 1 होती, कंडिशन ट्रू झाली, आतमध्ये आलो, जेची व्हॅल्यू 1 झाली, परत कंडिशन चेक झाली, ट्रू झाली, राम आला. श्यामकडे जाणार नाही आहे जोपर्यंत हा फॉल्स होत नाही. जे प्लस प्लस होईल, परत 2 होईल. हे करणं म्हणजे ड्राय रन. ओके. सो हे तुम्ही कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा. मग आपण इथे नेस्टेड डू यूज करतोय. लुक ॲट दिस. डूमध्ये डू, त्याचं पण आपल्याला आउटपुट तेच भेटते. त्याच फक्त सिंटॅक्स बदल आहे, बाकी फंक्शनॅलिटी सेमच आहे. फंक्शनॅलिटी सेमच आहे, सिंटॅक्स फक्त बदलतोय, तुम्ही लिहिण्याचा वे फक्त बदलतोय, बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. आता याच्यामध्ये आपण एक ॲप्लिकेशन बनवायला ट्राय करू, ज्याचं नाव आहे शॉपिंग ॲप्लिकेशन. ओके. शॉपिंग ॲप्लिकेशन. इट इज ऑनलाईन शॉपिंग, नॉट ऑफलाईन. जस्ट काही फंक्शनॅलिटी ट्राय करू बनवायला. पूर्ण हे ॲप्लिकेशन शॉपिंगचं एक्झॅक्टली ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखं बनवायला 2 वर्षे लागतील. काय बोलता सर, एवढा टाईम लागत असतो काय? लागत असतो. तुम्हाला माहीत आहे ॲमेझॉन बनण्यासाठी किती वेळ लागला असेल, इस्टिमेटेड टाईम टू डेव्हलप ॲमेझॉन. कधी गुगलला ChatGPTला जाऊन असलं सर्च केलं आहे, हाऊ मच टाईम रिक्वायर्ड लाईक वॉज रिक्वायर्ड टू डेव्हलप ॲमेझॉन, हाऊ मच टाईम वॉज रिक्वायर्ड टू डेव्हलप फ्लिपकार्ट. सर असलं थोडी सर्च करतो आम्ही सय्यारा सर्च करतो. सय्यारा, व्हॉट इज द हिरोईन नेम. सय्यारामधल्या हिरोईनचं नेम काय, व्हॉट इज द एज ऑफ दॅट हिरोईन. बरोबर की नाही, खरं आहे की नाही. हे सर्च केला, किती टाईम लागला ॲमेझॉन बनवायला. मित्रांनो, ॲमेझॉन बनवायला अराउंड 2 to 3 years लागले टू डेव्हलप एंटायर ॲमेझॉन ॲप्लिकेशन. नॉट ओनली ॲमेझॉन, खूप मोठे मोठे ॲप्लिकेशन तुम्ही बघता, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, खूप मोठ्या प्रमाणात कालावधी लागला आहे त्याला, खूप मोठ्या प्रमाणात. का हो, कारण त्याच्यामध्ये काय एक फंक्शनॅलिटी आहे का, नाही, दुनियाभराच्या फंक्शनॅलिटी आहेत. आता एखाद्याला वाटत असेल ॲमेझॉन पूर्ण बनलं आहे, आता ॲमेझॉनमध्ये काय चेंजेस होत नसतील. ॲमेझॉनमध्ये भाई, ॲमेझॉन या ॲपवरती वर्क करणारी डेडिकेटेड टीम आहे 1000 लोकांची. आत्तासुद्धा 1000 डेव्हलपर त्याच्यावरती डेली काम करतात. आता काय काम करत असतील हे, आता काय काम करत असतील. यांचं काम तेच आहे की भाई नवीन काय अपडेशन येत आहेत का ते ॲड करणं, जुन्या कोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते बघणं, चेक द कोड कन्सिस्टंटली चेक करतात ते जुना कोड. नवीन काय अपडेट करायचं असेल ते ॲड करणं. जुन्या कोडमध्ये काही प्रॉब्लेम आला तुरंत कोणतरी पाहिजे भाऊ तिथं, राईट, दे आर डिलिंग विथ दॅट. किंवा ॲमेझॉनचेच आपण म्हणतो ना क्लायंट, ॲमेझॉनचे क्लायंट, त्यांची प्रोसेस बनवण्याचं काम ॲमेझॉनचं चालू आहे, ॲमेझॉनच्या डेव्हलपरचं चालू आहे. सो या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या आहेत. आर गेटिंग माय पॉईंट. सो मी काय सांगतो, हे बनवायला खूप दिवस लागतात.
तर आपण ऑनलाईन शॉपिंग जस्ट फॉर लर्निंग पर्पज आपण एक छोटंसं ॲप्लिकेशन ट्राय करू बाय यूजिंग डू वाईल. ज्यावेळेस पुढे ओप्स वगैरे शिकू आपण तिथं पण ॲप्लिकेशन बनवायला शिकू, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट रिअलमधला यूज कळेल याचा. ठीक आहे, चला. सगळ्यात अगोदर मी डू घेतोय. डूमध्ये मी एक मॅसेज देतोय, वेलकम टू ऑनलाईन शॉपिंग. सगळ्यात अगोदर युजरला हा इंटरफेस दिसला पाहिजे, वेलकम टू ऑनलाईन शॉपिंग. हा मस्त असा मॅसेज दिसेल, बरोबर आहे. देन आय विल राईट युअर स्लॅश आणि एक लाईनचा स्पेस भेटेल आपल्याला. ठीक आहे. देन आफ्टर दॅट मला करायचं आहे काय, मला युजरला काही कॅटेगरीज द्यायच्यात जेणेकरून तो काहीतरी शॉपिंग करेल. कॅटेगरी असतात बघा, ज्यावेळेस तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन उघडता, खूप सारे कॅटेगरी असतात. काय मागवायचं आहे तुम्हाला, तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये काय मागवायचं आहे का, तुम्हाला काही कपड्यामध्ये क्लोथ्समध्ये काय मागवायचं आहे का, लाईक दॅट कॅटेगरी तुम्ही बघू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, फर्निचर असेल, एक्स वाय झेड. मग आपण युजरला कॅटेगरीज दाखवणार आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. मी म्हटलं युजरला वी हॅव सम कॅटेगरीज, आणि त्याच्यामध्ये तुला पहिली कॅटेगरी आहे इलेक्ट्रॉनिक्सची. इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये काय मागवायचे सांग. नाही, तुला जर इलेक्ट्रॉनिकमध्ये मागवायचं असेल तर एकदा 2 एंटर कर, जर तुला क्लोथमध्ये काय मागवायचं असेल तर. ठीक आहे, आपण आणखीन कॅटेगरी परत वाढू. आता सध्या मी 2च ठेवतो. ठीक आहे, आणि बाकी मी एक्झिटसाठी त्याला सांगतो, एक्झिटसाठी 3 दाब. ठीक आहे, आणि इथून मला युजरची चॉईस घ्यायची आहे. सो आय विल राईट एंटर युअर चॉईस. तुझी चॉईस काय सांग. याची चॉईस घेण्यासाठी मी एक वरती व्हॅरिएबल बनवतो, इंट दॅट इज चॉईस. चॉईस इक्वल टू 0 डिरेक्ट डिक्लेअर करा आणि इथून चॉईस घ्या. चॉईस युजरची काय असेल ते आपल्याला भेटेल. एस सी डॉट नेक्स्ट. स्कॅनर आपण बनवलेलं नाही, लेट्स मेक द स्कॅनर. स्कॅनर एस सी न्यू स्कॅनर. सिस्टम डॉट इन. स्कॅनर भेटला, जस्ट गो हिअर, नेक्स्ट इट. ठीक आहे, चॉईस भेटेल आपल्याला. ज्यावेळेस तुम्हाला चॉईस भेटेल त्याच्यानंतर तुम्ही ती चॉईस चेक करा कोणती आहे, राईट. त्या चॉईसनुसार आपण आता चला 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 त्या चॉईसनुसार मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये काही युजरला प्रोडक्ट्स देणार आहे. ठीक आहे, प्रोडक्ट्स देणार आहे की बाबा या इलेक्ट्रॉनिकमध्ये हे प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके, आणि त्यानुसार आपण काय करू, त्यानुसार युजरकडे किती बॅलन्स आहे त्याच्या अकाउंटमध्ये किंवा त्याच्याकडे किती रुपये आहेत ते चेक करू, आणि त्यानुसार नाही त्याची ऑर्डर प्रोसेस वगैरे करून टाकू. ठीक आहे, चल. तर आपण त्याची चॉईस भेटली. चॉईस भेटल्यानंतर मी ह्या चॉईसला आपण चेक करू शकतो. मी चेक करतो त्याची चॉईस काय. इफ द चॉईस ऑफ युजर इज समथिंग 1, जर त्याची चॉईस 1 असेल, काय असेल, 1 असेल, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट त्याला घ्यायचे आहेत. कधी, जर त्याने चॉईस 1 टाकली तर. ठीक आहे, मग सर त्याला आता काय करणार तुम्ही, आता मी त्याला इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट्स दाखवणार. प्रोडक्ट दाखवण्यासाठी अगेन आय विल यूज डू हिअर. काय केलं बघा, आता नेस्टेड डू कसा आला. दिस इज आउटर डू. दिस डू इज रिस्पॉन्सिबल टू शो द कॅटेगरीज ओनली. कॅटेगरी दाखवण्यासाठी हा डू, आणि त्याच्या आतमध्ये मी कंडिशन टाकली, जर 1 चॉईस असेल तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट जे असतील ते मला दाखवायचे. सो याच्या आतमध्ये मी हा इनर डू वापरला. दिस इज समथिंग इनर डू. ओके, याचा वाईल लिहायचा आहे आपल्याला, लिहू आपण, डोंट वरी. आता याच्यामध्ये मी काय दाखवणार, याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट दाखवणार. कसे, समथिंग कॉल्ड इलेक्ट्रॉनिक सेक्शन आपण म्हणूया. इलेक्ट्रॉनिकचा हा सेक्शन असेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकचे काही प्रोडक्ट दाखवू. ओके, आता मी काय करतो, फॉर जस्ट रन करून दाखवतो. या डूचा वाईल आपण इथं लिहू, हा आउटरचा वाईल. याच्यामध्ये मी फॉल्स लिहून टाकतो, परत आपण कंडिशन देऊ, आणि याचा पण वाईल लिहितो मी इथं पण, याच्यामध्ये पण फॉल्स लिहितो फॉर अ मुवमेंट, फक्त जस्ट फॉर चेकिंग. ओके, ठीक आहे, ठीक आहे, दॅट्स इट. आता एकदा रन करून दाखवलं तुम्हाला कळेल. मी जर प्रोग्राम रन केला, सो वी आर गेटिंग वेलकम टू ऑनलाईन शॉपिंग. देन आपल्याला हे 3 ऑप्शन भेटतात, इलेक्ट्रॉनिक क्लोथ, एंटर युअर चॉईस. मी जसं 1 टाकलं, इलेक्ट्रॉनिक सेक्शन, ही कंडिशन ट्रू होणार आहे. आपण या डूमध्ये येणार आहोत, आपल्याला हा मेसेज भेटला. आता इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये व्हॉट वी कॅन डू, आपण इथं काही प्रोडक्ट्स दाखवू त्याला.
इथं आपण 1 दाखवू, दॅट इज समथिंग हेडफोन्स. ओके, वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन ॲड हेडफोन. देन वी कॅन ॲड समथिंग कॉल्ड मोबाईल ॲड करा, किंवा वॉट एव्हर यू वॉन्ट इलेक्ट्रॉनिकमध्ये. लेट मी ॲड iPhone 16 something. Then I will add something 3 power bank something. Okay, and then that's it. एवढे ऑप्शन मी याच्यामध्ये टाकले. 3 ऑप्शन मी याच्यामध्ये टाकले. ठीक आहे, 3 ऑप्शन मी याच्यामध्ये टाकले. 3च प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. इट कॅन बी लाईक मल्टिपल. ज्यावेळेस आपण ॲरे शिकू, आपण ॲरेमधून हे प्रोडक्ट घेऊ. आपण डेटाबेस शिकू, डेटाबेसमधून हे प्रोडक्ट येतील. सो डोंट वरी अबाउट. आता तुम्ही जे ॲप्लिकेशन बनवताय दे आर रिलेटिंग टू द रिअल वर्ल्ड, राईट. आणि काही दिवसांनी इथंच आणखीन तुम्ही डेटाबेस यूज करणार, फाईल हँडलिंग यूज करणार, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट यूज करणार, बरोबर. ओके, आता ज्यावेळेस आपण त्याला प्रोडक्ट दाखवू, तो या प्रोडक्टमधून पण चूज करेल. तर त्याच्यासाठी मला परत म्हणावं लागेल एंटर युअर चॉईस. परत आपल्याला याच्यातून याची चॉईस घ्यायची. मग आता ही जी चॉईस असणार आहे, ही चॉईस आहे इलेक्ट्रॉनिकमधून आहे, बरोबर आहे. सो याच्यासाठी आपल्याला आणखीन एक चॉईस नावाचा व्हॅरिएबल लागेल. तर आपण इथं जो व्हॅरिएबल बनवला होता, हा चॉईस कॅटेगरीसाठी होता. हा चॉईस त्या कॅटेगरीमधल्या एका कॅटेगरीसाठी आहे, राईट. सो व्हॉट आय कॅन डू, इथं आपण चॉईस बनवलं, याला आपण म्हणू मेन चॉईस. ही मेन चॉईस असेल. ओके, अँड देन वी कॅन क्रिएट अनदर वन सब चॉईस. चालेल, चालेल की नाही. हा मेन चॉईस का, कारण कॅटेगरी चूज करण्यासाठी हा मेन चॉईस. मेन चॉईस तुम्ही इलेक्ट्रॉनिक घेतली. आता सब चॉईस इथं येणार आहे. सब चॉईस इक्वल टू एसी डॉट नेक्स्ट. येतं सगळ्यांना लक्षात. आपण सब चॉईसमध्ये काय भेटेल आपल्याला, सब चॉईसमध्ये 1 2 3 याच्यापैकी कुठला प्रोडक्ट. मग आपण परत याच्यामध्ये इफ लावणार. व्हॉट इट. याच्यामध्ये मी लिहिणार सब चॉईस जर तुझी 1 असेल, सब चॉईस जर तुझी 1 असेल तर काय काय परचेस केला त्यानं, हेडफोन परचेस केलाय. हेडफोन. आता हेडफोनची प्राईस काय आहे सर, हेडफोनची प्राईस पण आपण त्याला दाखवू, म्हणजे लाईक त्याला कळेल ना. हेडफोनची प्राईस आहे, लेट्स सपोज मी दिली 500 रुपीज. ओके, आयफोनची प्राईस आहे समथिंग 90,000 रुपीज. पॉवर बँकची प्राईस आहे लेट्स सपोज समथिंग 2,000 रुपीज. ओके, आणि या युजरकडे पर्टिक्युलर जो मागवतोय त्याच्याकडे किती बॅलन्स आहे, आपण त्यासाठी एक बॅलन्स नावाचा व्हॅरिएबल हो, बँक बॅलन्स और बॅलन्स समथिंग. याच्याकडे 50,000 रुपये आहेत. मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे, मोठा माणूस, मोठी लक्षणं होय, 50,000 रुपये. सो आपण काय करणार, पहिली गोष्ट, सब चॉईस जर त्याची 1 असेल, हेडफोन त्याला घ्यायचा असेल, तर आपण काय म्हणणार, बाबा तुझ्याकडे तू 1 केलं, ठीक आहे, एकतर ही कंडिशन ट्रू पाहिजे, त्यासोबत ही पण कंडिशन ट्रू पाहिजे, तुझा बॅलन्स ग्रेटर दॅन इक्वल टू 500 पाहिजे, बरोबर की नाही रे. ही कंडिशन ट्रू पाहिजे की नाही. 1 तू चूज केला हेडफोन, ठीक आहे, पण तुझ्याकडे 500 रुपये पण पाहिजे. देन ओनली यू कॅन परचेस दिस लाईक हेडफोन. येस ऑर नो. दोन्ही कंडिशन ट्रू असतील देन मी काय म्हणेल, हां हेडफोन गॉट परचेस. हेडफोन परचेस झाले. हेडफोन परचेस्ड. हेडफोन गॉट परचेस्ड. आणि तुझा रिमेनिंग बॅलन्स किती राहिला आहे, आपण रिमेनिंग बॅलन्स दाखवू. रिमेनिंग बॅलन्स तुझा किती आहे तो आपण इथून कट करू बॅलन्समधून. बॅलन्स मायनस किती करावं लागेल आपल्याला, 500, बरोबर आहे. मायनस इक्वल टू काय केला, मायनस करा आणि परत ती व्हॅल्यू कोणाला द्या, परत ती व्हॅल्यू राहिलेली बॅलन्सला द्या. मग रिमेनिंग बॅलन्स किती रे, रिमेनिंग बॅलन्स दॅट इज बॅलन्स 500च मायनस होणार. हेडफोन 500च आहे. येते लक्षात सगळ्यांना. इथं काय डाऊट आहे कोणाला, हाऊ वी आर डिलिंग विथ दॅट. आता युजर म्हणाल नाही नाही आयफोन घ्यायचा आहे बाई, आयफोन घ्यायचा आहे, नाद आहे का, नाद केला पण वाया नाही गेला, आयफोन घ्यायचा आहे. सब चॉईस जर त्याने दिली कोणती, 2. आता आयफोनसाठी त्याकडे किती पैसे पाहिजे, किती पाहिजे, 90,000 रुपये पाहिजे, बरोबर आहे. सो आपण चेक करणार कंडिशन, जर सब चॉईस इक्वल टू अँड बॅलन्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 90,000. एकतर 90,000 पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चालेल. असं जर असेल, तर काय होईल बरोबर, काय होईल, परचेस होईल ना. बॅलन्समधून किती मायनस करायचे, 90,000 मायनस करायचे, आणि इथं म्हणायचं काय परचेस झाला,
आयफोन परचेस्ड, आयफोन परचेस्ड, रिमेनिंग बॅलेन्स किती, रिमेनिंग बॅलेन्स, बॅलेन्स खतम. तिसरा प्रोडक्ट कोणता आहे, पॉवर बँक. तिसरा प्रोडक्ट पॉवर बँक. आय विल राईट अगेन एल सी. इथं मी म्हणेल जर सब चॉईस इक्वल इक्वल 3 असेल अँड बॅलन्स किती आहे पॉवर बँकला, बॅलन्स ग्रेटर दॅन इक्वल टू आय थिंक 200 रुपये, नाही 2000 रुपये. ठीक आहे. जर 2000 असेल तर डायरेक्ट बॅलन्समधून किती मायनस झाले पाहिजे, बॅलन्समधून मायनस होतील समथिंग 2000 अँड देन वी कॅन डू लाईक पॉवर बँक परचेस्ड. आता इथं बाकी गोष्टीचा पण विचार करायचा आपल्याला बरं का. रिमेनिंग बॅलन्स किती राहील, बॅलन्स. असं त्यानं सगळंच घेतलं तर त्यानं आयफोन पण घेतला, हे पण घेतलं, सगळंच घेतलं, मग काय होईल, राईट. हे पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पण आपण त्याच्याकडे परत जाऊ. थोडंसं किचकट नाही करायचं आपल्याला, अगोदर जस्ट ऑर्डर झाली पाहिजे. ठीक आहे, ओके. आता हे सगळं केलं युजरने. ठीक आहे, हे सगळं युजरने केलं. आपण युजरकडून आणखीन एक ऑप्शन घेऊ. कोणता माहीत आहे, एक ऑप्शन आणखीन घेऊ. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं 4 दाब 4. जर तुला रिटर्न बॅक जायचं असेल या मेन मेनूला, मेन मेनू म्हणजे इकडे ह्या कॅटेगरीला तुला परत जायचं असेल तर काय कर, 4 दाब. आपण याला म्हणू 4 दाब. कशासाठी, बॅक टू द, कुठे गेला, 4 दाब बॅक टू द मेन मेन्यू. मेन मेन्यूमध्ये जाण्यासाठी 4 दाब. ओके. आणि आपण याच्यासाठी पण कंडिशन लिहू. याच्यासाठी कंडिशन काय असेल, जर सब चॉईस काय असेल कंडिशन, सब चॉईस एल्सिफ सब चॉईस इक्वल इक्वल 4 असेल, इक्वल इक्वल 4 असेल तर काय असेल हो, जर 4 सब चॉईस असेल तर आपण इथे जस्ट मेसेज देऊ रिटर्निंग टू द मेन मेन्यू. ठीक आहे, गॉट इट, फाईन. आणि जर सर याने दुसरंच काय टाकलं तर इनव्हॅलिड असेल. बरोबर आहे, इनव्हॅलिड. पण एक आणखीन एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये करायची. कोणती गोष्ट, जर सर त्याचा बॅलन्स 500 नसेल, जर त्याचा बॅलन्स 90,000 नसेल, जर त्याचा बॅलन्स 2000 नसेल, म्हणजे ही कंडिशन कधी ट्रू होणार आहे मला सांगा, दोन्ही गोष्टी ट्रू झाल्यावर. पण सर असं होऊ शकतं ना, हे ट्रू होईल, लाईक चॉईस 1 येईल पण बॅलन्स 500 नसेल, बॅलन्स कमी आहे बिचाऱ्याकडे. सर असं होईल, चॉईस 2 येईल पण बॅलन्स 90,000 नसेल, त्यावेळेस काय, त्याच्यासाठी मित्रांनो अगेन आय एम रायटिंग अनादर वन एल्स इफ. मी काय म्हणेल, जर त्याची चॉईस इक्वल इक्वल 1 असेल, और जर त्याची चॉईस इक्वल इक्वल 2 असेल, और जर त्याची चॉईस इक्वल इक्वल 3 असेल, 3 पर्यंतच प्रोडक्ट आहेत. बरोबर आहे. हां, जर असं असेल, वाय आय एम रायटिंग दिस एल्स इफ, येते लक्षात सगळ्यांना. कारण बघा हे होईल, जर त्याकडे 500 रुपये असतील आणि 1 टाकलं तर बाई हेडफोन परचेस होईल. पण त्याने 1 टाकलं पण 500 नाहीत त्याच्याकडे, मग हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, कारण ही कंडिशन ट्रू होईल. बरोबर आहे. परत लेट सपोज त्याकडे ह्याने 2 टाकलं पण त्याचा बॅलन्स 90,000 नाही, मग ही कंडिशन तरी पण ट्रू होईल. हे बघा, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. त्याने 3 टाकलं पण बॅलन्स 2000 नाही आहे, मग ही कंडिशन ट्रू होईल. आणि त्यावेळेस आपण इथं मेसेज देऊ, भाई तू टाकतोय तर तुला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, पण तुझ्याकडे पैसाच नाही, इनसफिशियंट फंड्स आर एबल टू फॉलो. हा मेसेज तेव्हा येईल ज्यावेळेस हा चॉईस तर टाकतोय बट याकडे पैसे नाहीत तेवढे. हे कंडिशन नाही ट्रू होणार कुठलीच, हे ट्रू होणार. और लिहिलंय आपण, कुठलीही ट्रू होणार, इनसफिशियंट फंड येणार. आणि सगळ्यात लास्ट काय असेल, एल्स. एल्समध्ये काय असेल, इनव्हॅलिड चॉईस. काहीतरी टाकायला लागला भाऊ, इनव्हॅलिड चॉईस येणार की नाही. आर यू एबल टू फॉलो मी. कसं काय होतंय हे, कसं काय होतंय हे, आता एवढंच चेक करू आपण, बघू, जास्त नाही चेक करायचं आपल्याला. आणि हा एल्स इथं संपला आणि आता हा वाईल, इनर वाईल, राईट, आणि हा आउटर वाईल. सर याची कंडिशन काय देणार तुम्ही, याची कंडिशन काय असेल बघा, जोपर्यंत सब चॉईस नॉट इक्वल टू, सब चॉईस नॉट इक्वल टू काय द्यावं लागेल आपल्याला, 3 द्यावं लागेल का 4 द्यावं लागेल. आपले प्रोडक्ट किती आहेत,
आपले प्रोडक्ट आहेत 3, राईट. आणि 4ला पण आपण एक गोष्ट चेक करतो, दॅट इज रिटर्निंग टू द मेन मेन्यू. सो आय एम रायटिंग 4. जोपर्यंत सब चॉईस नॉट इक्वल टू 4 तोपर्यंत याला फिरवा भाऊ, फिरवा. जेव्हा हा 4 टाकेल बॅक टू द मेन मेन्यू, आपल्याला हा मेन्यू येणार आहे थांबून. ठीक आहे. कॅन वी चेक आउट दिस पण, याला ट्राय करू आपण. आणखीन पुढं लई लिहायचं आहे आपल्याला. हा फक्त एक कॅटेगरी झाली, इलेक्ट्रॉनिक कॅटेगरी. आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॅटेगरीमध्ये हे सेक्शन झालं. दुसऱ्या सेक्शनसाठी आणखीन एक आपल्याला एलसीप लिहायचं आहे. एवढं चेक करू भाऊ, एवढं चेक करू आधी. ठीक आहे. हां, वेलकम टू द ऑनलाईन शॉपिंग. चॉईस सांगा एक इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये स्वागत आहे. काय घ्यायचं आहे? हेडफोन, आयफोन, पॉवर बँक किंवा बॅक टू द मेन मेनू. इकडे परत जायचं. मी म्हणलं 4. रिटर्निंग टू द मेन मेन्यू. आणि आपल्याला मेन मेनू इथं भेटला नाही आहे. आपल्याला इथं काय भेटलं पाहिजे होतं? हे भेटलं पाहिजे होतं. हा मेन मेनू आहे. ओके. इथं जाण्यासाठी काय करायचं मी सांगतो. काही सोपं करायचं ते आपण बघू. पण त्याच्या अगोदर हे वरचं काम करते का ते बघू. एक ऑप्शन आपला चालत नाही. कोणता? एक टाकलं रिटर्निंग टू द मेन मेनू, हा चालत नाही. आपल्याला हे आलं पाहिजे. आता आपण बघू हे मागवल्यावर काय होतं आहे. मी म्हटलं मला हेडफोन घ्यायचे, मी एक टाकलं बरं का मी. आणि माझा बॅलन्स किती आहे एकदा चेक करा. माझा बॅलन्स किती आहे? कुठे गेला? 50,000 बॅलन्स आहे. 500 रुपये कट होणार आहेत. हे बघा, मी टाकलं, एंटर केलं. पहिली कंडिशन ट्रू होणार आहे की नाही? हेडफोन परचेस्ड, रिमेनिंग बॅलन्स समथिंग 49,500. आणि परत आपल्याला हा सेक्शन का आला? कारण तुमची चॉईस 1 होती. आणि कंडिशन काय वॉईलची कंडिशन काय? सब चॉईस नॉट इक्वल टू 4. 1 नॉट इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे, म्हणून परत हा सेक्शन आला. ठीक आहे सर, हेडफोन परचेस झाला 2 टाका. आयफोन परचेस होईल का? नाही ना. आधी पॉवर बँक करू. 3 पॉवर बँक परचेस्ड, रिमेनिंग बॅलन्स 47,500. आता मी जसं 3 टाकेल, 2 टाकेल, आयफोनची प्राईस 90,000 आहे. आणि आपण काय टाकतोय? 2. आणि 2 चॉईसला काय लिहिलं आहे आपण बघा. सब चॉईस 2 आणि बॅलन्स 90,000 असेल तरच परचेस कर. नाहीतर फक्त ही कंडिशन ट्रू होते. कुठं होते? हे काय इथं ट्रू झाली. डायरेक्ट इन्सफिशियंट फंड. मी रन केला. इनसफिशियंट फंड. आर यू एबल टू फॉलो मी? पैसे नाहीत तेवढे, 90,000 लागतायत, राईट. बट बाकी तुम्ही हेडफोन परचेस करू शकला, तुम्ही पॉवर बँक परचेस करू शकला. बट यू आर नॉट एबल टू परचेस द आयफोन बिकॉज यू डोंट हॅव सफिशियंट मनी इन युअर अकाउंट. गॉट इट? एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट? कसं काम करतं हे? एक सेक्शन कळाला. इलेक्ट्रॉनिकमध्ये वी हॅव समथिंग दीज ऑप्शन्स. सो रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये किती प्रोडक्ट असतात पोरांनो? असं तिकडं जर लाखो असतात की. जस्ट थिंक अबाउट दॅट. व्हॉट कोड एक्झॅक्टली दे हॅव रिटन, दे वॉज रिटन. किती कोड लिहिला असेल त्यांनी? तुमच्या मनात सगळे प्रोडक्ट असे आहेत का? नो, दे आर कमिंग फ्रॉम द डेटाबेस. ओके, दैट्स व्हाई आई एम सेइंग अमेजॉन एक दिन का चक्कर नहीं है, एक दिन में नहीं बनता है. इट रिक्वायर्ड द इयर्स अँड इयर्स, देन ओनली ॲप्लिकेशन्स बनत असतात. ओके, ठीक आहे. नाव आपल्याला 4 दाबल्यानंतर काय आलं पाहिजे? रिटर्न बॅक टू. थांबतोय प्रोग्राम, इट्स व्हेरी गुड. प्रोग्राम थांबतोय, बट आय डोंट वॉन्ट लाईक थांबला नाही पाहिजे. अगेन ही सेइंग दॅट ओके आवर मेन मेन्यू इज दिस वन. चलो एंटर द चॉईस व्हॉट यू वॉन्ट. अगेन तुम्हाला क्लोथ पाहिजे, परत इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणला नको, मेन चॉईसला या, मेन मेनूला या. आय वॉन्ट दिस वन इयर. सो हाऊ वी कॅन डू दॅट? सी, रिटर्न टू द मेन मेनूला आपल्याला इथं त्याने हे केल्यानंतर 4 दाबल्यानंतर आपल्याला जायचं आहे कुठं? डायरेक्ट आपल्याला इकडे यायचं आहे. स्टॉप नाही झाला पाहिजे. सो फॉर दॅट व्हॉट वी कॅन डू? फॉर दॅट एक गोष्ट होते, 4 टाकल्यानंतर हा फॉल्स होतोय, हा फॉल्स झाल्यानंतर हा इथं येतोय, इथं आल्यानंतर चेक करतोय फॉल्स झाल्यामुळे परत तुम्हाला इथं आणलं जात नाही आहे. इथं यायचं आहे की नाही? तुम्हाला यायचं आहे, पण काय येत नाही आहे? फॉल्स लिहिलं आहे ना. सो इथं काहीतरी कंडिशन आपल्याला लिहावी लागणार आहे. इथं कंडिशन लिहिली, ॲटोमॅटिक जाईल. ठीक आहे, जातो. आता त्याच्या अगोदर या डूमध्ये मेन चॉईस आपण काय घेतली? 1 इलेक्ट्रॉनिक. आता दुसरी चॉईस काय? क्लोथ. इथं क्लिक करा, इफला केलं. याचा कुठं क्लोज होतं? इफ बघा, सर इथं क्लोज होते. याच्या खाली लिहा एल्स इफ.
एलसीफ मध्ये म्हणा जर मेन चॉईस मेन चॉईस मेन चॉईस मेन चॉईस जर 2 असेल, कुठं लिहिला मी कळालं? कुठं लिहिला बघा, हा इफ इथं क्लिक केला, हा संपवतो इथं एलसीफ लिहिला. इफ मेन चॉईस जर टू असेल, टू असेल म्हणजे ही वॉन्ट टू परचेस द क्लोथ्स. त्याला काय पाहिजेत? क्लोथ्स पाहिजे, क्लोथ्स कपडे पाहिजे. आता या एलसीफमध्ये कपड्याचा कोड असेल, इथं परेंट डू, इनर डू कळतोय, हा आउटरचा मोकळा झाला. इथं आपण डू वाईल वापरला इलेक्ट्रॉनिकचे प्रोडक्ट शो करण्यासाठी. इथं आपण दुसरा इनर डू वापरतोय, सेकंड इनर डू वाईल, राईट, टू प्रेझेंट द क्लोथ्स. आता आपण कपडे दाखवू याला. इथं म्हणू आपण चला, हा कसला सेक्शन? क्लोथ सेक्शन. क्लोथ्सचं सेक्शन, कपड्याचा सेक्शन म्हटलं. ठीक आहे. यू कॅन परचेस फ्रॉम युअर व्हेरियस टाईप्स ऑफ क्लोथ्स. काय काय असणार याच्यामध्ये? मी याच्यामध्ये म्हणलं, भाऊ तुला याच्यामध्ये आम्ही काय ऑप्शन देऊ? ठीक आहे, टी शर्ट पाहिजे असेल तर एक टाक, एक एंटर कर, टी शर्ट भेटेल तुला. देन परत काय पाहिजे? 2 टाक तुला जर जीन्स पाहिजे असेल तर. ठीक आहे. देन तू 3 टाक तुला आणखीन काय पाहिजे असेल तर, जीन्स, टी शर्ट, लेट सपोज तुम्ही टाका जे टाकायचे ते. ठीक आहे, मी बस करतो, मी तर म्हणतो बॅक टू द मेन मेनू. बॅक टू द मेन मेनू. इट्स युअर चॉईस गाईज. तुम्ही किती टाकायचे तेवढे आयटम्स टाका. आणि जस्ट गिव्ह. इथं परत मी वाईल लिहितो आणि फॉल्स लिहितो, फॉल्स. ठीक आहे, तोपर्यंत परत चेंज करू आपण. हां, आता आता याच्या आतमध्ये काय करायचं? याच्या आतमध्ये पण चॉईसच घ्यायचे. युजर कोण चॉईस घ्या, बोल रे भाऊ काय पाहिजे तुला, टी शर्ट का जीन्स, एंटर चॉईस. हा चॉईस देईल, चॉईस सब चॉईसमध्ये परत रीड केलं मी. ऑलरेडी आपण सब चॉईस बनवला आहे, चॉईस आली. परत इफ. आता चेक करा, जर याची चॉईस 1 असेल अँड याच्यात बॅलन्स किती पाहिजे? टी शर्ट किती रुपयाचा आहे? टी शर्ट आहे फक्त 300 रुपयाचा. तुम्ही द्यात प्राईस तुमच्या ह्याच्याने 300 रुपयाचा. कंडिशन काय येईल? बॅलन्स इक्वल टू 300 पाहिजे. देन काय होईल? बॅलन्समधून मायनस इक्वल टू 300. 300 कट करा आणि याला मॅसेज द्या काय, बाय परचेस झाला ना टी शर्ट. टी शर्ट परचेस्ड, 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 परचेस झाला. रिमेनिंग रिमेनिंग बॅलन्स किती आहे भाऊ तुझा? रिमेनिंग बॅलन्समध्ये दाखव. दॅट्स इट. दिसेल त्याला. ठीक आहे, ओके. देन त्याची चॉईस दुसरी असू शकते, एलसीफ. त्याची चॉईस दुसरी सब चॉईस जर त्याची इक्वल 2 असेल आणि जीन्स लेट सपोज वी हॅव सेइंग 800 रुपयाची जीन्स आहे. ओके. जर अँड बॅलन्स तुझा किती पाहिजे जीन्ससाठी? एक ग्रेटर दॅन इक्वल टू 800. 800 किंवा 800पेक्षा जास्त असेल तर चालेल, कमी नसला पाहिजे. इथं पण लेट मी कॉपी दिस. किती कमी करायचे? कमी करायचे 800 रुपये. 800 रुपये कमी करा आणि इथं म्हणा जीन्स परचेस्ड, रिमेनिंग बॅलन्स खतम. आता याच्यानंतर काय कराल? याच्यानंतर परत इनसफिशियंट फंडसाठी एलसीप लागेल. एलसीप कशासाठी लागेल? इनसफिशियंट फंड दाखवण्यासाठी. अगोदर 3 साठी आपण लिहू. जर सब चॉईस 3 असेल तर रिटर्न बॅक टू द मेन मेनू. रिटर्निंग टू द मेन मेनू म्हणू आपण. आणि देन आपण इथं खाली आणखीन एक एलसीप लावू. आणि इथं काय म्हणू आपण? सब चॉईस जर 1 असेल और फक्त एवढंच आहे तुझ्याकडे, तू फक्त चॉईस करतोय, पैसा रुपडी नाही तुझ्याकडे, तर आपण काय म्हणूया? इनसफिशियंट फंड. बरोबर. चॉईस खूप आहेत, आय वॉन्ट टू टेक दिस, बट जस्ट चॉईस आहे, बॅलन्स नथिंग. 300 नाही, 800 नाही, मग इनसफिशियंट फंड. आणि सगळ्यात शेवटी एल्स काय असेल? इनव्हॅलिड चॉईस. याच्या व्यतिरिक्त काय टाकलं? इनव्हॅलिड चॉईस. दॅट्स इट. आता इथं कंडिशन काय असेल? 3 पर्यंत फिरवायचं याला आपण. सब चॉईस नॉट इक्वल टू 3 तोपर्यंत हा पण फिरेल. ओके, गॉट इट. ठीक आहे, जायचं पुढं. आता हा दुसरा एलसीप पण झाला. चार्जिंग माझी एकच मिनिट. मी जे कॉल येतो, जस्ट आय विल पिक दॅट कॉल.
हॅलो. हॅलो. येस, बोला. हा सर, मी जरा एक तुमच्याशी बोलू शकते? लेक्चरमध्ये आहे मी, पण हां बोला, काय नाही, काय काय प्रॉब्लेम. हम्म. ओके. तर ती करता फ्रेशरसाठी म्हणजे हे बघतीये, म्हणजे जॉबचं बघतीये, तर काही तुम्ही थोडं काही हे करू शकता का? MBA केले त्यांनी. हा हा. HR मधनं. ओके. तुम्ही मला लेक्चर झाल्यानंतर कॉल करायला, आय विल गाईड यू. ठीक. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला काय करायला पाहिजे. ठीक. एक 8ला कॉल करा. ठीक आहे सर. ओके. कॉल वगैरे उचलतो राहू मी. पोरं म्हणतात सर लय भाव खात्यात, कॉल पण उचलत नाहीत, रिप्लाय पण देत नाहीत. पण उचलतो यार कॉल. लाईव्ह लेक्चरमध्ये उचलला की नाही. पोरांना वाटतं उचलतच नाही, असं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही जर माझं व्हॉट्सॲप चेक केलं एकदा चुकून, यू गॉट समथिंग 10,000 प्लस मॅसेजेस पेंडिंग. हाऊ मच? किती? 10,000 प्लस मॅसेजेस आर पेंडिंग. पेंडिंग आहेत, पेंडिंग व्हॉट्सॲपला. कोणाला पाहिजे असेल तर जस्ट DM करा, मी स्क्रीनशॉट पाठवतो. इंस्टाग्राम 5,000 प्लस मॅसेजेस पेंडिंग. आर यू गेटिंग माय पॉईंट? एवढे यू कॅन सी. मी हा आकडा का सांगतोय माहिती आहे? हे सगळे पोरं आहे ना, कशाच्या मागे आहेत माहिती आहे? दे आर लुकिंग फॉर जॉब, जॉब, जॉब. सो सी द कॉम्पिटिशन गाईज. कॉम्पिटिशन किती आहे? कॉम्पिटिशन किती आहे? एखादा जर म्हणत असेल ना, एकटा आहे मी, त्याचा काय विषय नाही, करू अभ्यास परत. जस्ट सी द कॉम्पिटिशन. हे 10,000 फक्त मला रीच केला यांनी. असे किती लाखो असतील. हे सगळे मराठी आहेत बरं का, दे आर ऑल मराठी. लुक ॲट दिस. You are only one here, and against you, these students are standing in the ovation. हे एवढे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये. मी हे कॉम्पिटिशन लाईक तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही सांगत. आय एम जस्ट लाईक टेलिंग दिस कॉम्पिटिशन बिकॉज आणखीन कोणी एखादा सिरियस झाला नसेल ना, हॅर होऊन जाईल यार, एवढं काय लोड घ्यायचं आहे, होऊन जाईल, त्यांच्यासाठी सांगतो. लोड घ्या असं पण म्हणत नाही मी, बट जस्ट बिकम अ सिरियस. जस्ट लाईक वी कॅन से, आपण म्हणतो ना, डेडिकेट टू युअर स्टडी, कन्सिस्टन्स अबाउट युअर स्टडी, डू द हार्ड वर्क. बिकॉज वाटतं तेवढं सोपं नाही आहे. एखादं वाटत असेल होऊन जाईल, एवढं काय त्यात ताण घ्यायचा, तासभर करायचं, सोडून द्यायचं, एवढं नाही आहे. लुक ॲट अ कॉम्पिटिशन. इफ यू आर वेस्टिंग युअर 1 सेकंड, समवन इज युटिलायझिंग दॅट सेकंड. कोणीतरी त्या 1 सेकंडला युटिलाइज करतो. युटिलाइज म्हणजे त्याचा यूज करून पुढं जातो आहे. तुम्ही त्याला वेस्ट करत असाल तर तुमचा तो वेस्ट होतोय सेकंड, त्याचा तो युटिलायझेशन होते, म्हणजे काहीतरी त्याचा वापर करून काहीतरी नॉलेज घेऊन तो पुढं जातो आहे. सो डोंट वेस्ट इवन युअर 1 सेकंड ऑल्सो. वॉट इट. 1 सेकंडसुद्धा महत्त्वाचं आहे. मी 1 सेकंदावर बोलायलो आहे, 1 मिनटं ते तास तर सोडून द्या. तासन तास रील स्क्रोल करणारे तुम्ही बघतायत, पोरं आहेत. मी कमेंट मगाशी वाचली, एक जण काय म्हणत होता माहिती आहे? मग ही माझं प्रामाणिक एक दृष्टिकोन आहे, मी बघितलेला. मराठी पोरं जे आहेत ना, मराठी पोरांना जर जॉब मिळत नाही, त्याचं रिझन त्याने सांगितलं. तो काय म्हणला माहिती आहे? हे जे बाहेरचे आहेत ना, बिहार तिकडचे, राईट, अदर स्टेटमधले, ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ते जॉब घेत आहेत, दॅट्स वाय मराठी पोरांना जॉब नाही आहे. एक प्रामाणिक मत सांगू माझं, मराठी पोरं तेवढे स्किल्ड नाही आहेत. बघा, कोणाला रागसुद्धा येऊ शकतो की नाही नाही असं कसं म्हणताय तुम्ही. नाही आहेत स्किल्ड. मराठी जो पोरं तेवढे स्किल्ड नाही आहेत. आणि कंपनीला स्किल्ड पर्सन पाहिजे, मग तो मराठी असो हिंदी असो. ते तिथं काय वादावाद नाही आहे. काही ठिकाणी होत असेल, आय डोंट नो, बट मोस्ट ऑफ द टाईम हा सिनारिओ मी बघितला आहे, स्किल्ड नाही आहेत. राईट. त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह मी घेतला आहे, बरोबर आहे. तुम्ही बघताय मराठी पोरं पुढं गेली पाहिजे. फुल स्टॅक शिकवला मी, पूर्ण मराठीमध्ये चालू आहे, राईट. पण मराठी पोरांनी तेवढं मनावर घेऊन भाई स्किल्ड बना, डेफिनेटली जॉब इज दिअर, राईट. जॉब इज दिअर. मराठी पोरांचं काय असतं, आपण जॉब घेणारा नाही, जॉब देणारा बनणार. त्याच्या नादात सगळंच वाटोळं होऊन जातं. मी म्हणत नाही नका बनवू तसं, अरे बनलं पाहिजे. जॉब देणारे बना, राईट, बिझनेसमॅन बना, येस ऑलवेज. पण त्याच्या नादात लय काय काय गोष्टी व्हायला लागल्या त्या. आर यू ॲग्री विथ मी ऑर नॉट?
कोणी ॲग्री असेल, कोणी ॲग्री नसेल, वी माइट बी राईट. पण हे खरं आहे की नाही मला सांगा. इट्स अ रिअल फॅक्टर. रिअल फॅक्टर करून रिअल फॅक्ट. जेवढे काय मराठी पोरं मी बघितलेत आणि ॲज कम्पेअर टू बाकीचे पण आहेत बरं का, टॅलेंट आहे, पण नॉट इन ऑल. नॉट इन ऑल. द रेशो ऑफ टॅलेंट इज व्हेरी लेस. द रेशो ऑफ टॅलेंट इज व्हेरी लेस. राईट. बरोबर की नाही. टॅलेंटचा रेशो खरंच कमी आहे. खरंच कमी आहे. सो त्याच्यावरती कामं करा. राईट. वेळ नाही आली पाहिजे की नाही. बाहेरचे येऊन जर आपला जॉब घेत असतील आपल्या हक्काचा, व्हॉट इज द रिझन. वी आर द ओनली रिझन. आणि परत आपण भांडतोय नाही 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 त्यांना जॉब कसा दिला पाहिजे. दे हॅव स्किल सो दे विल गेट दॅट. इफ यू डोंट हॅव एनी स्किल हाऊ यू विल गेट. राईट. येस ऑन. कंपनी स्किल बघती, हे माझं म्हणणं आहे तुम्हाला. स्किल बघती. मग ते कोण आहे कोण नाही ते अजिबात बघत नाही. दे जस्ट लुक युअर स्किल. त्यामुळं आपला प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही बघताय. प्रत्येक मराठी पोरांसाठी आपण फुलस्टॅक चालू केला आहे. इंस्टाग्रामवरती मी दररोज सांगतोय रिझ्यूम कसा बनवा, हे कसं करा. सो चालू आहे प्रयत्न. मराठी पोरांना सांगणारा कोण नव्हतं याच्या आधी. लाईक मी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज बघितले, बट कोणी दिसलंच नाही मला की लाईक मराठी पोरांसाठी सांगेल मराठीमधून, आपल्या बोलीभाषेमधून. ते त्यांच्या डोक्यामध्ये लगेच बसतं लाईक ॲज कम्पेअर टू हिंदी इंग्लिश. सो आपण तो प्रयत्न चालू केला आहे. इवन त्याला यश पण चांगलं भेटते आपल्याला. राईट. एका महिन्यामध्ये तो चॅनल माझा मॉनिटाईज झाला. 12,000 प्लस सबस्क्रायबर झाले. एका महिन्याचा रिझल्ट आहे तो. इवन त्या हिंदी चॅनलला मला 1 वर्ष लागलं, 5-6 महिने टाईम लागला, तरी पण तेवढे सबस्क्रायबर झाले नव्हते. बट इकडं सपोर्ट चांगला भेटतो आहे. इवन त्याच लाईक म्हणजे आपण म्हणतो ना डेडिकेशन, मी सुद्धा त्या गोष्टी करतो आहे जसा मला टाईम भेटतो आहे. ओके. म्हणून प्रत्येकाने लाईक तुमचा मित्र असेल, भाऊ असेल, कोण असेल, प्रत्येकाला सांगा की लाईक वी नीड टू अपडेट आवर स्किल्ड. कोणाची हिंमत आहे आपला जॉब घ्यायची. नो वन इज देअर. आपला जॉब आपणच घेणार. आपला जॉब आपणच घेणार. आर गेटिंग माय पॉईंट. सो जस्ट फोकस ऑन टू बिकम अ स्किल्ड मॅन. राईट. जस्ट टेक द नॉलेज. जस्ट लाईक गुड कम्युनिकेशन. खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या. ओके. आणि लॅक करतात पोरं याच्यामध्ये, कम्युनिकेशनमध्ये, टेक्निकल स्किलमध्ये लॅक करतात. अँड दॅट्स वाय तुमच्यासमोर आहे आउटपुट. बरोबर आहे. सो अंडरस्टँड गाईज दिस. इथून मी सांगितलं तुम्हाला एवढे पेंडिंग मेसेजेस काय आहेत. प्रत्येकाला गायडन्स नाही आहे. प्रत्येकजण बघत नाही आहे. राईट. बाकी वेळेमध्ये गोष्टीमध्ये टाईमपास करत चालला आहे. मी बघतोय सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं हे सगळेजण फक्त मॅसेज करून हेच म्हणतायत, सर हे झालं माझं, पुढं काय करू. आपलं एज्युकेशन सिस्टीम इज टोटली आउटडेटेड. शिकणारे नाही म्हणणार मी, शिकवणारे टोटली आउटडेटेड. जे शिकवतायत सिलेबस टोटली आउटडेटेड. इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल एक पण नाही आहे. मी पण तिथूनच आलो. मी पण तीच शिकल्यावर का असं नाही की मी काय आकाशातून शिकून आलो. तेच शिकलो मी. बट जस्ट आय स्किल्ड माय सेल्फ. मी स्वतःला स्किल्ड केलं. नॉट 100%. स्टील आय एम वर्किंग ऑन दॅट. बट ट्राय टू लाईक काहीतरी करा. हळूहळू चेंज होत जातो. बरोबर आहे. एका दिवसात नसतं होत काहीच, बट एक दिवस नक्की होत असते. तुम्हाला माहीत आहे. सो होईल ना. हळूहळू सगळ्या गोष्टी होत असतात. सो हे सगळे पोरं फक्त गायडन्ससाठी मेसेज करतात, सर माझं BCA झालं आहे, लास्ट इयरला आहे, सो काय करू. सर माझं गॅप झाला 2 वर्षाचा, काय करू. सर हे होतं, काय करू. दॅट्स एवढेच क्वेश्चन आहेत. इंस्टा म्हणा किंवा व्हॉट्सॲप म्हणा. आय विल शो यू. कोणाला पाहिजे असेल जस्ट मला म्हणा, सर शो मी द DM, शो मी द स्क्रीनशॉट, आय विल सेंड यू. जर कोणाला वाटत आहे हो का काहीतरी सांगायला एवढं थोडी असते. इट्स रिअली बरोबर आहे. हे सांगण्याचं रिझन हे नव्हतं की बघा मी किती मोठा आहे, मला एवढे लोक मेसेज करायला. नो. हे सांगण्याचं रिझन हे होतं की भाई कॉम्पिटिशन किती आहे. बरोबर आहे. ठीक आहे. चला आता पुढं आपण कुठपर्यंत आलो. ओके. सब चॉईस. हां, इथं काय कंडिशन द्यायची. आपलं काम झालं आहे का नाही. आपण एल्स इफ मेन चॉईस 2 आणि इफ मेन चॉईस 1. तिसऱ्याला काय करायचं आपल्याला, एक्झिट करायचं. एक्झिट. मग आपण म्हणणार जर आता एलसिप आपण परत लिहिणार आणि एलसिपमध्ये परत कंडिशन काय असेल, जर मेन चॉईस 3 असेल. कुठं आहे एलसिप झाला. हा एलसिप कुठं संपतोय, एलसिप संपतोय इथं आपण आणखीन एक एलसिप लिहिणार. एलसिफ. आणि याच्यामध्ये काय लिहिणार आपण, जर मेन चॉईस
इक्वल 3 असेल तर काय करायचं बोला. जर मेन चॉईस इक्वल 3 असेल तर डायरेक्ट थांबायचं आपल्याला. थँक्यू फॉर युजिंग समथिंग वॉट. थँक्यू फॉर शॉपिंग विथ अस, काहीतरी म्हणा. थँक्यू फॉर शॉपिंग, दॅट्स इट. शॉपिंग केली बाई, थँक्यू. आणि याचा एल्स पार्ट काय असेल, इनव्हॅलिड चॉईस. 4 वगैरे टाकलं तर डायरेक्ट म्हणेल ना इनव्हॅलिड चॉईस, खतम. तर हा बाहेरचा संपला. आता मात्र याची कंडिशन काय असेल. कंडिशन सिंपल आहे. मेन चॉईस जोपर्यंत 3 नाही तोपर्यंत चलू दे. मेन चॉईस जोपर्यंत 3 टाकत नाही तुम्ही तोपर्यंत चलू दे. 3 टाकलं, कंडिशन काय होणार आहे, फॉल्स. दॅट्स ट्रू होणार आहे, सॉरी फॉल्स होणार आहे. आणि देन काय होईल, तुमचा हा पण वाईल लूप थांबणार आहे. व्हॉट इट, एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट. एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये फक्त राहते, ती म्हणजे आपल्याला रिटर्न बॅक टू द मेन्यूला कंटिन्यू आपण चालू पाहिजे, बरोबर आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करते, लेट सी दॅट. आता आपण बघू या कंडिशन आपलं काम होतं आहे का, रिटर्न बॅक टू द मेन्यू. लेट सी, लेट मी रन दिस. what you want to do. If you want to perform shop electronic product, just type 1. इलेक्ट्रॉनिक्स परचेस होतील, टाका. मी टाकलं 1 परचेस्ड. ओके, हे होतं आहे, काम करतं आहे. बाकी पण आयटम बघितले आपण. आता मी 4 टाकतो आहे. 4 मी जसं टाकलं, दॅट्स इट. अगेन रिटर्निंग टू द मेन मेनू, वेलकम टू ऑनलाईन शॉपिंग ॲप आलं. हे मनानं कसं काय आलं, का आलं माहिती आहे, तुम्ही 4 टाकलं ना. 4 टाकल्यावर मित्रांनो ही कंडिशन फॉल झाली. कुठली, तुम्ही जसं 4 टाकलं, कुठं आहे आपली कंडिशन, सब चॉईस नॉट इक्वल टू 4. फॉल झालं ना हे फॉल जसं झालं तसं डायरेक्ट या वाईलकडे आलं. यांनी बघितलं मेन चॉईस नॉट इक्वल टू 3. मेन चॉईस आपण काय टाकली होती, 1. कंडिशन ट्रू. अँड अगेन यू आर गेटिंग दिस मेसेज. कोणता, हा वाला. इथं लेट सपोज मला 2 क्लोथ पाहिजे. बोला, क्लोथ सेक्शन आला. काय पाहिजे, टी शर्ट 1. टी शर्ट परचेस्ड. बोला, जीन्स पाहिजे, जीन्स परचेस्ड. रिमेनिंग बॅलन्स 48,400. गॉट इट. मी आता म्हणलं 3, बॅक टू द मेन मेन्यू. परत मेन मेन्यू, परत इलेक्ट्रॉनिक क्लोथ्स. पण आता एक गोष्ट बघा, राहिले किती होते, 48,400 बरं का. आता मी इथं आलो, परत म्हणलं मला एक इलेक्ट्रॉनिक घ्यायचे आहेत. मी इलेक्ट्रॉनिकमध्ये हेडफोन घेतला. किती राहिले हो, 47,900. आधी किती होते, 48,400. तोच बॅलन्स अपडेट होतो आहे, राईट. 500 कट झाले. आता मी म्हणलं पॉवर बँक घ्यायचे 3. पॉवर बँक 2,000 आणि कमी झाले. मी परत रिटर्न बॅक टू द मेन मेनू, 4ला गेलो. आता लेटेस्ट अमाऊंट 45,900 राहिले. परत क्लोथकडे गेलो, म्हणलं टी शर्ट. तोच अमाऊंट कॅरी फॉरवर्ड होतो आहे. असं आहे का नवीन इनिशलाइज होतं, नाही. तोच कॅरी फॉरवर्ड होतो जोपर्यंत तुम्ही शॉपिंग करत आहात. गॉट इट एव्हरीवन. So like that we are able to develop the shopping application. Is there any doubt? Yes, definitely Prashant. Yes, definitely. हां, क्विक रिवाइज करतो. दे आर फॉलोइंग यू. येस आय नो दॅट. आणि मी माझ्याकडून पूर्ण मेहनत केली. ओके, थँक्यू. माझ्याकडून पूर्ण मेहनत असेल. एनीवन एल्स. ओके, रिअल गायडन्स नव्हता, आत्ता भेटला. खरं आहे, खरं बोलतोय भाऊ. ठीक आहे, आणखीन कोणाला काय बोलायचं आहे, एनीवन वॉन्ट्स टू टॉक. ओके, ठीक आहे. नाही आहे कोणा डाऊट, नक्की. लेट मी ड्रायरनला हार्ड जातोय कोड. कसं काय भाऊ, असं कसं काय होतंय. 1 मिनिट. ड्रायरनला हार्ड कसा जातोय मी सांगतो. ड्रायरन कसा करायचा हे बघ. रिवाईज परत एकदा करू आपण. तुम्ही काय करा, डिबग करा. डिबग म्हणजे ड्रायरन. इथं या, इथं डबल टॅप करा.
ओके, इथं होत नाही. लेट सपोज आपण इथून स्टार्ट करू डू पासून. हां, इथं टाकलं मी, डबल टॅप झालं. ओके, रन करा. झुरळावर या, क्लिक करा. जसं क्लिक केलं तुमचा कोड डिबगमध्ये चालू होईल. झाला डिबगमध्ये. हे बघ, पहिल्यांदा हा मेसेज येणार आहे. स्टेप ओव्हरवरती क्लिक कर. आला मेसेज. हे बघ, स्टेप बाय स्टेप प्रोग्राम रन करा ना, म्हणजे समजून जाईल. हे बघा, परत हा मेसेज येणार आहे बघा. स्टेप ओव्हर आलं, परत दुसरा स्टेप ओव्हर आलं, परत आलं एक्झिट, आणि परत एंटर चॉईस आलं. आता इथं तुमच्या चॉईससाठी हा थांबतोय. सो यू नीड टू चॉईस. तुम्ही चॉईस द्या. मी 1 दिलं, एंटर. आता ही चॉईस हा रीड करेल, परत एंटर आला. तिथं चॉईस 1 आहे का? हो आहे. जर 1 नसती तर हा या इफमध्ये गेलाच नसता. डायरेक्ट हा याचा एलसिफ कुठं आहे तिथे गेला असता, इथं आला असता. पण तुम्ही टाकले ना 1, सो आतमध्ये घुसला. आलं डू. आता काय येणार आहे? इलेक्ट्रॉनिक सेक्शन. याचे प्रोडक्ट्स आले. आता इथं परत चॉईस. आता चॉईससाठी थांबेल. याच्यात काय पाहिजे? 2 हेडफोन. हा चॉईस परत रीड करेल. ओके, एंटर आला. इथं चॉईस 1 आहे का? नाही आहे. कंडिशन फॉल्स. इथंच फॉल्स. पुढलं चेक पण करणार नाही. फॉल्स. एलसिफ. चॉईस 2 आहे का? आहे. इथं येईल बघा, डायरेक्ट याच्यामध्ये आला. इथं हे बघा, कंडिशन चेक इथं येणार आहे. बॅलन्स 90,000 आहे का बॅलन्स? नाही. ही कंडिशन ट्रू आहे, पण ही नाही आहे. मग आता हे पण फॉल्स होईल, हे फॉल्स होईल. खाली डायरेक्ट आला. हे बघा, 3 आहे का? नाही, चुकलं. हे पण आहे का? 4 आहे का? नाही आहे, चुकलं. खाली आला. डायरेक्ट एलसिफ. हे 1 किंवा 2 आहे का? आहे. 2 आहे. सो नाव इट विल सेइंग दॅट इनसफिशियंट फंड. बघा कशी कंडिशन ट्रू होते, आपल्या हातात आहे. आली इनसफिशियंट फंड, आली की नाही? देन आता इथे चेक होईल. चॉईस, सब चॉईस काय? 2 नॉट इक्वल टू 4. कंडिशन ट्रू. अगेन यू विल गेट व्हॉट? हेच मेसेज. इलेक्ट्रॉनिक सेक्शन, हेडफोन. आलं की नाही परत तेच? सो असा प्रोग्राम रन करायचा. याला ड्राय रन म्हणतात. आता परत चॉईस. मी मला 4 टाकलं, याच्यात 4 गेला. तर 4 कुठं ट्रू होणार आहे बघा? पहिल्यांदा नाही ट्रू होणार. एल सिपला पण नाही, इथं पण नाही. देन इथं पण इथं ट्रू झालं. इथं ट्रू झाल्यावर काय मिळेल? रिटर्निंग टू द मेन मेनू. हे बघा, रिटर्निंग टू द मेन मेनू. आणि देन आता खाली येणार. खाली आल्यावर काय होणार? वाईलची कंडिशन काय? 4 नॉट इक्वल 4. अरे ही कंडिशन काय होणार आहे आता? ट्रू का फॉल्स? फॉल्स. 4 नॉट इक्वल टू 4 फॉल्स झाला. आणि डायरेक्ट आता तुम्हाला येणं कुठं येणार आहे? या वाईलला. हा वाईल काय होणार आहे? ट्रू. 1 नॉट इक्वल टू 3. आणि म्हणून हा या पहिल्या डूमध्ये परत येणार, आणि परत तुम्हाला मेन सेक्शन भेटणार आहे बघा, लाईक दिस. असा प्रोग्राम डिबग करायचा आहे. प्रत्येक लाईन बाय लाईन, परत चॉईस, परत सगळ्या गोष्टी. गॉट इट एव्हरीवन? हे असं डिबग करायचं आहे, असं ड्राय रन करायचं आहे. नो, नॉट न्यू बॅच. हीच बॅच आहे. ठीक आहे, हीच बॅच आहे. नो न्यू बॅच. चला थांबतोय आपण आजसाठी. थांबतोय. हा प्रोग्राम तुम्हाला भेटेल, आणि बाकीच्या पण गोष्टी भेटतील, रेकॉर्डिंग वगैरे. ठीक आहे, उद्या सकाळी 6 वाजता आपलं लेक्चर असेल. कोणाला काही डाऊट